कोपरगाव शहरात झालेल्या दुसऱ्याच पावसात पुन्हा एकदा संजयनगर परिसरातील दुसऱ्या भागात पावसाचे व गटारीचे पाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार परिसरात करण्यात आलेल्या भूमिगत पाईपलाईनमधून पावसाचं पाणी अपेक्षित वेगाने पुढे जात नसल्याने काही ठिकाणी पाणी साचत आहे. त्यात साचलेल्या पाण्यामुळे गटाराचे व पावसाचे पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच घरातील संसारोपयोगी वस्तूंचंही नुकसान होत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवकांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी आपल्या अडचणी मांडत या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झाली असून आगामी काळात आणखी मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरातील नागरिकांना अधिक मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे भूमिगत पाईपलाईनमधील पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी तसेच पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पालिका प्रशासन कोणती ठोस उपाययोजना करणार याकडे आता स्थानिक भागातील नागरिकांचं लक्ष लागून आहे. नाव सुमन शिवाजी सोनवणे. मी संजयनगर मध्ये राहते, पण माझ्या दोन्ही घरामध्ये पाणी होतं. स्वयंपाक चालू होता असताना घरामध्ये पाणी घुसलं पूर्ण माझ्यावाल्या. अजून जेवण नाही, काहीच नाही. कवच पाणी उपसून राहिले, मी धुवून काढून राहिले. काय करायचं आम्ही प्रत्येक टायमाला? जेव्हा नळ्या नव्हता पाणी येत नव्हतं, जसे नळ्या टाकल्या बारीक एवढं तोंड तर पाणी जात नाही, काही नाही. काय करणार त्याला आम्ही? नळ्या काढून टाकावा आणि एकदम सेपरेट दुसरी गटर बांधून द्यावा आम्हाला. त्याला दुसरी गटर पहिली होती ना तशी दगडाची बांधून द्यावा. धाप्यात टाकून दुसरी गटर बांधून द्यावा आम्हाला. हे पाईप नको आहे, पाईपातून पाणी जात नाहीये. माझ्या घरात लहान लहान लेकर आहे, लहान लेकर माझ्या घरामध्ये. काय करायचं? त्यामध्ये झोपाय लोक लेकर कोणकडे झोपी लावायचे, खायचं कोणकडे, काय करायचं कोणकडे? तर मला पिटकूट सर्व झालं. 2-3 टायमाला फोन लावले मी, तेव्हा ते आले नेंबर लोक. कोणी म्हणता घटकात आम्ही नाशिकला, कोणी म्हणता घटकात आम्ही गावात आहे. तेव्हा का आले ते येऊन काय केलं ते पाहिलं गेले निघून. छोटे छोटे लेकर आहे, स्वयंपाक नाही, अजून त्या पोराचं हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे. काय खायचं, कसं राहायचं? आता हे पाण्याचं काही बंदोबस्त करायला पाहिजे ना त्यांनी. मतदान असल्यावर कसे येतात आपल्याकडं? मग तसं आता पाणी आलं तर आले तर करून द्यायचं. हे पाहिलेलं जे कारण आहे, दर पावसाळ्यात तसंच असतं. एवढं एकच पावसाळ्यात नाही, दर पावसाळ्यात तसंच पाणी घरात येतं. सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे, कोपरगाव.